ज्योतिषशास्त्रात आपल्या सुख समृद्धीसाठी वेगवेगळे उपाय विधी सांगितल्या जातात. वेगवेगळ्या प्रकारे आपण कसे आपल्या आयुष्यात यश मिळवू शकतो याचा सल्ला दिला जातो. काही वेळा आपलं मन शांत असणं खूप आवश्यक असतं. तसंच आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा देखील असावी लागते. आपल्या आजूबाजूच्या गोष्टी वस्तू आपल्या यशावर मोठा प्रभाव टाकत असतात. त्यामुळेच या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या राशीनुसार योग्य रंग कसे ठरवावे आणि ते आपल्या जीवनावर कसा प्रभाव टाकत असतात याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. प्रत्येक राशीचा एक विशिष्ट ग्रह असतो आणि त्या ग्रहाशी संबंधित रंग आपल्याला अधिक यश, सौख्य आणि सकारात्मक ऊर्जा मिळवून देऊ शकतो. चला तर मग प्रत्येक राशीच्या शुभ रंगांची माहिती घेऊया. पहिली, मेष रास म्हणजेच ॲरीस. मेष राशीसाठी शुभ रंग आहेत लाल, गुलाबी आणि ऑरेंज. कारण मेष राशीचा स्वामी मंगळ आहे आणि लाल रंग हा ऊर्जेचा, शक्तीचा आणि आत्मविश्वासाचा प्रतीक मानला जातो. हा रंग आपल्याला अधिक जोमाने काम करण्यासाठी प्रेरित करत असतो. मेष राशीच्या लोकांनी काळा आणि निळा रंग शक्यतो वापरणे टाळावे. दुसरं, वृषभ रास म्हणजे टॉरस. वृषभ राशीसाठी शुभ रंग आहे हिरवा, पांढरा आणि गुलाबी. कारण वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि हिरवा रंग समृद्धीचे आणि स्थैर्याचे प्रतीक मानले जाते. तर पांढरा रंग शांतता आणि शुद्धतेचा संदेश देतो. वृषभ राशीच्या लोकांनी लाल आणि गडद निळा रंग शक्यतो वापरणे टाळावे. तिसरं, मिथुन रास म्हणजेच जेमिनी. मिथुन राशीसाठी शुभ रंग आहेत हिरवा, पिवळा आणि हलका निळा. कारण मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. हिरवा रंग बुध ग्रहाशी संबंधित आहे आणि तो बुद्धिमत्ता, चपळता आणि संवाद कौशल्य वाढवतो. वृषभ राशीच्या लोकांनी लाल आणि गडद तपकिरी वापरणे टाळावे. चौथं, कर्क म्हणजेच कॅन्सर. कर्क राशीसाठी शुभ रंग आहेत पांढरा, चंदेरी आणि हलका निळा. कारण कर्क राशीचा स्वामी आहे चंद्र. चंद्राच्या प्रभावामुळे या राशीसाठी पांढरा आणि चंदेरी रंग शुभ मानला जातात, जे मानसिक शांती आणि स्थैर्य देतात. कर्क राशीच्या लोकांनी गडद, राखाडी आणि काळा रंग वापरणे शक्यतो टाळावे. पाचवं, सिंह म्हणजेच लिओ. सिंह राशीसाठी शुभ रंग आहेत सोनेरी, नारंगी आणि पिवळा. कारण सिंह राशीचा स्वामी आहे सूर्य आणि पिवळा व सोनेरी रंग हा तेज, आत्मविश्वास आणि नेतृत्व गुणांचे प्रतीक आहे. सिंह राशीच्या लोकांनी निळा आणि काळा रंग वापरणे शक्यतो टाळावे. सहावं, कन्या म्हणजेच वर्गो. कन्या राशीसाठी शुभ रंग आहेत हिरवा, हलका पिवळा आणि पांढरा. कारण कन्या राशीचा स्वामी आहे बुध. हिरवा आणि पांढरा रंग शुद्धता आणि प्रगती दर्शवतो. कन्या राशीच्या लोकांनी लाल आणि काळा रंग वापरणे शक्यतो टाळावे. सातवं, तूळ म्हणजे लिब्रा. तूळ राशीसाठी शुभ रंग आहेत गुलाबी, पांढरा आणि हलका निळा. कारण तूळ राशीचा स्वामी आहे शुक्र. गुलाबी आणि पांढरा रंग सौंदर्य, समतोल आणि प्रेमाचे प्रतीक आहेत. तूळ राशीच्या लोकांनी गडद लाल आणि तपकिरी रंग वापरणे शक्यतो टाळावे. आठवं, वृश्चिक म्हणजे स्कॉर्पिओ. वृश्चिक राशीसाठी शुभ रंग आहेत लाल, मडकरी आणि गडद तांबडा. कारण वृश्चिक राशीचा स्वामी आहे मंगळ. लाल आणि गडद तांबडा रंग आत्मविश्वास आणि धैर्य वाढवतो. वृश्चिक राशीच्या लोकांनी हलका निळा आणि पांढरा रंग वापरणं शक्यतो टाळावं. नववं, धनुरास म्हणजेच सॅजिटेरियस. धनु राशीसाठी शुभ रंग आहेत पिवळा, सोनेरी आणि नारंगी. कारण धनु राशीचा स्वामी आहे गुरु. पिवळा आणि सोनेरी रंग समृद्धी, सकारात्मक ऊर्जा आणि सुसंवाद वाढवतो. धनुराशीच्या लोकांनी काळा आणि निळा रंग वापरणं शक्यतो टाळावं. 10वं, मकर रास म्हणजेच कॅप्रिकॉन. मकर राशीसाठी शुभ रंग आहेत निळा, राखाडी आणि काळसर तपकिरी. कारण मकर राशीचा स्वामी आहे शनी. निळा आणि राखाडी रंग स्थैर्य आणि गंभीरता दर्शवतो. मकर राशीच्या लोकांनी लाल आणि पिवळा रंग वापरणं शक्यतो टाळावं. 11, कुंभ म्हणजेच ॲक्वेरियस. कुंभ राशीसाठी शुभ रंग आहेत निळा, काळा आणि जांभळा. कारण कुंभ राशीचा स्वामी आहे शनी आणि निळा रंग आत्मविश्वास, संयम आणि स्थैर्य वाढवतो.
कुंभ राशीच्या लोकांनी लाल आणि पिवळा रंग वापरणं शक्यतो टाळावं. 12. मीन म्हणजे स्पायसेस. मीन राशीसाठी शुभ रंग आहेत पिवळा, गुलाबी आणि हलका हिरवा. कारण मीन राशीचा स्वामी आहे गुरु आणि हे रंग आध्यात्मिकता, प्रेम आणि शांती वाढवतात. मीन राशीच्या लोकांनी काळा आणि गडद तपकिरी रंग वापरणं शक्यतो टाळावं. राशीनुसार योग्य रंगाचा वापर केल्याने आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा, समृद्धी आणि यश नक्कीच मिळू शकते. त्यामुळे तुम्ही कपडे, घरातील इंटेरियर, वाहनं किंवा इतर वस्तूंची निवड करताना या रंगांचा विचार करायला हवा. तुम्हाला आणखीन याबाबत काही शंका असेल तर आम्हाला तुम्ही कमेंट करून विचारू शकता. त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.